ही जोडखळी आपण मैदानामध्ये पाहतोय. सलामीवीर दोन्हीही या ठिकाणी आपण मैदानात पाहिलेत. गौर कामत संघाचा 12वा प्रतिनिधी आहे, संजय नगर संघाचा 12वा प्रतिनिधी. दोघांनीही कंपल्सरी युनिफॉर्म आणि लहान खेळाडू आपण पाहतोय. दोघेही अगदीच 10-12 वर्षाचा वयोमर्यादा आहे त्यांची, क्रिकेटचा अनुभव नाही आहे आणि ते 12वे प्रतिनिधीतून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज सागर. पहिली मॅच स्टार्ट. पंचांचा सिग्नल आहे, मॅच ऑन आहे. पंच आहेत सुनील मुकणे आणि संजय वाघमारे ऑफिशियल पंच. निश्चितच तमाम आदिवासी बांधवांसाठी जी काही शृंखला असते, मोठ्या मोठ्या शृंखला असतात, त्या ठिकाणी संजय वाघमारे आणि सुनील मुकणे मॅन फ्रॉम चिंचखांबळा यांना पंचांच्या भूमिकेत आपण नेहमीच पाहतो, कारण एक निस्वार्थी खेळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. कारण दोघेही चांगले खेळाडू आहेत. सुनील मुकणे सध्या तरी एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, तर समाजामध्ये विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रामधील हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे तो सुनील मुकणे. आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत संजय वाघमारे, ज्याच्यामध्ये क्षमता आणि ताकद होती की कोणताही गोलंदाज द्या, पहिल्या चेंडूवरती त्याला षटकार लगावणार. पण सरावाअभावी थोडासा बॅकफूटवर आहे, पण संजयमध्ये सुद्धा ती क्षमता आहे. पण आज आपण पाहतोय हे पंचांच्या भूमिकेत संजय आणि सुनील गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज. पहिलं षटक घेऊन सागर, स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन, नॉन स्ट्रायकर एंड बळीराम. मॅच ऑन. फर्स्ट बॉल. जबरदस्त फटका सचिनच्या बॅट मधून आलाय. हा दर्जेदार ब्रँडेड संजय नगरचा षटकार. भावेश पवार या ठिकाणी आपण पाहतोय बेंजो वाजतोय. एक जबरदस्त पर्वणी तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळते. पंच फेकी थर्ड अंपायर. नेक्स्ट बॉल चेक केला जाईल रिव्ह्यू मध्ये. हा जो बॉल असेल हा चेक केला जाणार आहे. निश्चितच हा बॉल चेक केला जाईल या ठिकाणी. आमचे ऑफिशियल पंच आपण पाहतोय सुनील मुकणे आणि संजय वाघमारे यांनी रिव्ह्यू घेतला आणि आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी चेक करतील. दोन्हीही 12वे खेळाडू आपण बघून घ्या. अरुण वागचौरे आणि मयूर वागचौरे आपण या व्यासपीठावरती, कारण क्लोज डिसिजन आहे, निर्णय घेणं आपल्या हातात आहे. मयूर वागचौरे आपण या व्यासपीठावर या. नो बॉल. नो बॉल आहे. फेकी बॉलर आहे. बॉलर शोल्डर मधून पॅच करतोय. हा बॉल नो असेल. पंच दंडित करायचे गोलंदाजाला. नो बॉल असेल. नेक्स्ट या ठिकाणी दुसरा बॉलर आपण गोलंदाज वापरायचा आहे. आणि जो निर्णय आलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला हवी. पंचांवरती कोणताही दबाव नको. गौर कामत संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण पंचांवरती कोणताही दबाव टाकायचा नाहीये. निश्चितच आणि त्यांनीही स्वीकारलंय. अरुण वागचौरे साहेब आपण पाहतोय एक गौर कामत संघाने सुद्धा स्वीकारलाय की आपला गोलंदाज थोडासा शोल्डर मधून पॅच करतोय. आणि एक धाव तर मिळाले आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. निश्चितच आपण चांगली एक नियोजन आणि आयोजन पाहायला मिळते. आपल्या समवेत अरुणजी वागचौरे हे स्पर्धेचे मुख्य आयोजक आलेत या ठिकाणी. त्यांचंही खऱ्या अर्थानं स्वागत करतो आणि मी निश्चितच
नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. हा बॉल चांगला फटका, जबरदस्त बिग 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 हिट. समालोचन कक्षाला दिलेली ही सलामी 6 धावांसाठी आलेला हा दर्जेदार षटकार. जे ही शृंखला आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करतात ते अजिंक्य, त्यांनी मात्र हा चेंडू आपल्या नजरेत कॅप्चर केलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न होता त्यांचा, थोडासा असफल ठरलाय. अतिशय चांगली आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून KTC लाईव्ह इव्हेंट्स. आणि सध्या तरी कर्जत खालापूरमध्ये फुल फॉर्म मध्ये असणारा हा KTC लाईव्ह, आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 13 धावा धाफलकावरती आल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत. दुसरा नवीन गोलंदाज आपण पाहतोय. अनिल स्वतःच्या रनअपमध्ये चुकलाय. पंचांचा माफ करा, 3 चेंडू टाकून झालेत. निश्चितच थोडंसं ॲनालिसिस मध्ये चुकलंय. 3 चेंडू टाकून झालेत. हा बॉल चांगला आहे, जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहे, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवतोय आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सफल ठरलाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावासंख्या स्थिर स्तब्ध 13 धावा. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार लगावलेत. तर स्ट्रायकर एंड फलंदाज आपण पाहतोय सचिन. होम ग्राउंड. हा बॉल चांगला आहे, मिड ऑन मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगली उचलफेक करणार. एक धाव मिळाली आणि एका धावेच्या बरोबरीनं 14 धावा धाफलकावरती आल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. बिनबाद 14 धावा. बिनबाद 14. एक चांगलं सुरुवात आपण पाहतोय संजय नगर संघाची पाहायला मिळते. अगदीच जर का विचार केला, दोन्ही संघ जवळचे आहेत. संजय नगर आणि वदप गौर कामत, माफ करा, संजय नगर आणि गौर कामत अगदी शेजारील संघ आहेत. फक्त मैदानाचं अंतर आहे आणि एकच मैदान या दोघांचं आहे. हा चेंडू जबरदस्त फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून भिरकावला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाईपर्यंत चेंडू फरार. संजय नगर गावचा ब्लँडेड चौकार. डीजे पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा धाफलकावरती आले. डीजे मास्तरांनी गाणं लावलं की एक षटकार मारून दाखव, पण डीजे मास्तरांना आठवण करून देते की सचिनने लागोपाठचे 2 षटकार लगावलेत. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा आल्यात 18. येणारे 3 षटक म्हणजे यानंतरच्या आपण मायक्रोफोनवर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अरुणजी वाघचौरे साहेब. हॅलो, धन्यवाद कृष्ण भवरे साहेब. आपण खूप अनुभवी समालोचक आहेत आणि मी तुमचा नक्कीच फॅन आहे. आणि आता जे तुम्ही नक्कीच एक व्यवसायाकडे वळले आहेत आणि हे व्यासपीठ जे तयार केलं आहे तेच मात्र कृष्णा भवरे साहेब त्यांनीच आता समालोचन आपल्याला ऐकवलं. दरम्यान वळूया सामन्याकडे. पहिल्या षटकाचा सामना संपवण्यात आला. धावफलकावरती धावा लागल्या संजयनगर टीमची. धावसंख्या 18 या अंकावरती. सचिन चांगला ऑन फायर, चांगली फलंदाजी पाहायला मिळते सचिन या फलंदाजाकडून. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक 2 घेऊन येतो गोलंदाज विजय. हा गोलंदाजी मार्गवरती. इथं पाहूया विजय गोलंदाजी मार्गवरती आणि हा क्रॉस खेळ फटका पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, पळतोय, चेंडू उचलणार, फेकणार. 1 धाव कंप्लीट केले. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. धावफलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 20 या अंकावरती. 4 षटकाचा सामना पाहतोय आपण. इथं पाहिले गेलं तर खूप उशिराने आजच्या दिवसातील सामने चालू झालेत.
जवळजवळ 2 तास उशीर झालाय. कोण मागवतोय का? काय रनर पाहिजे का बळीराम? नको ना, ठीक आहे, ओके. इथं दुसरी षटक मार्गस्थ असताना मात्र गोलंदाजी मार्गवरती पाहतो गोरकांबा सगळ्याकडून विजय. हा चेंडू चांगला आहे नक्कीच. इथं मात्र विजय कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. विजय या गोलंदाजाकडून एक्स्ट्राच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. स्वतः कर्णधार अनिरुद्ध. नक्कीच पाहिलं गेलं तर गोरकामाच्या 3 टीम आहेत. सोमवारी एक आहे, मेगा फायनल मध्ये एक टीम आहे आणि आजच्या दिवसात एक टीम आहे. पहा गोरकामत संघाची क्रिकेटमध्ये किती उच्चता जाणवते आपल्याला. आणि इथे मात्र धोक्याची घंटा पण तो क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. तो मात्र बळीराम वाकचौरे हा फलंदाज. किती धावा पंच? 3 धावा. 3 ना, ओके. 3 धावा त्या कंप्लीट केल्या गेल्या. धाव फलकावरती धावा लागल्या त्या मात्र बिनबाद 23. चांगली सुरुवात पाहायला मिळते संजयनगर टीम कडून. चला स्पीडअप घ्या पंच. आपण जास्त वेळ देऊ नका. 5 मिनिटांमध्ये षटक संपन्न येणे गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर चालू असताना षटकातील मात्र शेवटचा चेंडू असेल प्रगतीपथावरती. हा क्लासिक फटका आहे बळीराम वाकचौरे यांचा. बरेच क्रिकेट खेळलेत आणि इथं मात्र काय घडलंय? 1 धाव तिथं 2 धावाने 3 धाव मात्र खर्च कराव्या लागल्यात. सराफ क्षेत्ररक्षण इथं 3 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 26 अंकावरती. पाहिलं गेलं तर गोरकामत सी टीम अनिरुद्ध यांनी आपली प्रवेश फी मात्र पूर्ण आयोजकांकडे दिलेली आहे. खेळण्याच्या अगोदर टॉस विन करण्याच्या अगोदर पाण्याची पूर्तता करायची. बाटली भरून द्या. इथे संतोष वाकचौरे जा तसंच पटकन जा जा. टाइमपास करू नका. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला 2 तास उशीर झालाय. दोन्ही संघ मात्र इथं जवळचे असताना खूप उशीर झालाय. होम ग्राउंड आहे. दोन्ही संघांचा एकमेकाविरुद्ध लढत आहे. एक मैत्रीपूर्वी लढत पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अनिरुद्ध आपले जे खेळाडू आहेत त्यांना आपल्या दिशेला मध्ये पाठवण्याची हा 12वा खेळाडू कोण गेलाय? पंच हा खेळाडू कोण आलाय? जरा जा. आयोजक विनय पवार आपण अरे तो प्रिजवरती थांबतो बघ. आपण मैदानामध्ये जाण्याऐवजी स्टेजवरती येऊन बसावे. परंतु खेळ थांबता कामा नये याची आपण नोंद घ्यावी. चला स्पीडअप घ्या पंच. आपण सामना चालू करायचा आहे. तो अतिरिक्त खेळाडू जो आला होता मैदानामध्ये तो आता बाउंड्रीच्या बाहेर प्रस्थान करत आहे. तर आपण सामने चालू करा. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक 2 घेऊन येतो गोलंदाज गोरकामत संघाकडून अनिरुद्ध.
नक्कीच एक अनिरुद्ध कर्णधार आणि संघ मालक आहेत गोरकामत सी टीमचे. चला चालू करा. पंच आपण जास्त वेळ घेऊ नका. रनर नक्कीच बळीराम वाघचौरे हा नक्कीच काही वर्षापूर्वी दुखापतग्रस्ताने मात्र कंबरेचा मात्र गॅप गेला होता. त्यामुळे त्याने क्रिकेट बंद केलं होतं खेळणं. मी स्वतः त्याला बंद करायला लावलं होतं आणि आता कुठंतरी एका वर्षानंतर त्याने कमबॅकिंग केले संघामध्ये आणि त्यामुळे कुठंतरी रनरची आवश्यकता त्याला जाणवली आणि रनर आपण देत आहोत तिथे. तर आपण पंच दक्ष द्यायचा आहे. जो रनर आहे तो थोडासा जर पुढे गेला आणि एस्ट्रेसने जर स्टंप उडवले तर बाद द्यायचा आहे. चला चालू करा. आपण तिकडे लक्ष देऊ नका. ते नाचून द्या वरा. ते पॉइंटच्या डोक्यावरून हा मात्र फटका सजवलाय बळीराम वाघचौरेचे. मारायचे बाहेर चौकार. व टू डीजे मास्टर. सातपुते यांचं मात्र धून आपण ऐकवली. धन्यवाद डीजे मास्टर. हा सुजय अतिशय जबरदस्त फटका बळीराम वाघचौरे यांच्याकडून. हा दुसरा चौकार बॅक टू बॅक. एक चांगले महाराष्ट्रातील खेळाडू आहेत. कुर्डवाडी इथून बिलॉंग करतात ते. तालुका सोलापूर, जिल्हा सोलापूर आणि तालुकाही सोलापूर आहे साहेब. कारण कुर्डवाडी इथे आम्ही स्वतः गेलेलो आहोत. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव त्यांचं आपण ऐकवलं. आणि इथं पाहिलं गेलं आपण संजय नगर बी टीम. पहा बळीराम वाघचौरेंची बॅटिंग कशी आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आपल्याला 18 बॉल 18 होत नाही आणि इथं पका धाव संख्येची बरसात पाहायला मिळते. चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपये पारितोषिक. नाव काय? अजय पवार वदप यांच्याकडून 2 चौकार झालेले आहेत. 1 चौकार मारायचा आहे बळीराम आणि ती क्षमता आहे त्याच्यामध्ये. अरे तो स्टेट ऑन ग्राउंड फटका खेळला. हा मिसफीड होईल का? नाही झाले रे. झाले असते तर चौकार हॅट्रिक 500 रुपये कमावला असतं बळीराम वाघचौरेने. क्या बात है. हॅलो. षटकारसाठी मात्र रमेश मुकणे यांच्याकडून बळीरामसाठी 500 रुपये. क्या बात आहे. बक्षिसांची खैरात फक्त बळीरामसाठी. सचिनसाठी काहीतरी. चला हा चेंडू चांगला आहे. रमेश मुकणे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक बळीराम वाघचौरे यांच्यासाठी षटकारांसाठी आलेला आहे. सचिन मारू शकते षटकार कारण ते 2 षटकार अगोदर मारलेले. त्याच्यावरती कोण लावणार नाही. हा चेंडू मात्र एक ते स्लिप पॉइंटच्या दिशेला क्षेत्रक्षक जेज करतोय. पहिला विकेट, पहिली पॉइंट लागते
संजयनगर संघाला. पाहिलं गेलं ह्यानंतरचा होणारा सामना आहे पोयजे बी आणि सागाची वाडी. दोन्ही जर संघ इथं उपलब्ध झाले असतील तर आपण आपली उपस्थिती नोंदवून घ्यायची आहे. नक्कीच संतोष भुणीर यांचे मात्र आगमन झाले. ह्या ग्राउंडसाठी मात्र त्यांनी आपलं पेठारी आणि ग्राउंड साफ करण्याचं काम आपल्याला मदत केली. त्यामुळे त्यांचं आम्ही इथं सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यांनी मात्र स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं. या साहेब आपण या. संतोष मंदिर साहेब आपण या. नक्कीच बारणे येथे मात्र आपण नेहमीच मावळी पेठारी लावतो कुठेही, तशी पेठारी त्यांनी घेतलेली आहे. कोणाला जर पाहिजे असेल तर ते इथे आहेत आपल्या कामासाठी. या 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 ती पिकअप आलेली आहे, ती घेऊन यायची आपण इकडे पटकन लवकरात लवकर. इकडे स्टेजकडे 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 या आपण. हॅलो चला आपण सामने चालू करा. पंच वेळ घेऊ नका, खूप वेळ कमी आहे आपल्याकडे आणि उशीर जाऊन सामने चालू झालेत. मला तर वाटतं की आजच्या दिवसातले हे सामने 3 षटकाचे ठेवणं गरजेचं होतं, कारण 2 तास उशीर झालाय. काय करायचं. उत्तम पादीर साहेब कुठे असतील त्यांनी मात्र स्टेजची संपर्क साधा. आणि गणेश वाघमारे मेन फॉर्म मोरदे आपण आले असते तर स्टेजशी संपर्क साधा. इथं काय पंच फलंदाज होईल बाद. धन्यवाद. स्पीडअप घ्यायचे पंच. इथं पाहिलं गेलं तर भाविक पवार मात्र इथं सचिन पवार यांचा सपुत्र जो ओपनिंग फलंदाज होता त्यांचे सपुत्र मात्र 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळते. आणि षटकाराची 500 रुपयाची पारितोषिक विनय पवार यांच्याकडे झालंय. भाविक पवार यांच्यासाठी काय अप्रतिम फटका.
काय बक्षिसांची खैरात भाविक पवार पाहायला मिळते. 700 रुपये आपण कमावलेले आहेत. चला विनय पवार जमा करा पैसे. नंदू पवारांनी जमा केलेले आहेत. नक्कीच रजनी शुक्ला खेळत असताना हा खेळाडू नक्कीच बी टीम मध्ये बरेच सामने खेळलाय, परंतु बॅटिंग कधी भेटली नाही खेळाडूला. परंतु क्षेत्ररक्षणासाठी फक्त प्रौढ केले गेलं होतं. परंतु ह्या वेळी मात्र बॅटिंग भेटलेली आहे. डीजे मास्तर या चौकारासाठी नंदू पवार काकाकडून मात्र पहिलं 200 रुपये षटकासाठी, आता चौकारासाठी 100 रुपये, एकूण 300 रुपये पारितोषिक नंदू पवार यांच्याकडून आलेले. धावसंख्या जाऊन पोहोचली चौकाराच्या मदतीने 46 अंकावरती. आरती पवार कडून पण 100 रुपये पारितोषिक आहे. बहिणीकडून आलेत. क्या बात है. भाविक ऑन फायर. पुन्हा क्रॉस खेळचा प्रयत्न. संतोष पवार मात्र अर्ध्या पेज मध्ये येतोय धावून. गोलंदाजी मार्कटी पाहतो आपण. गोलंदाज अक्षय. अक्षय गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण. एक फटका खाल्लाय आज अक्षयने. क्या बात है, क्या बात है. षटकार की चौकार आहे. पंच चौकार. नो बॉल. धन्यवाद. क्या फलंदाजी हो रही मैदान में यहाँ पे. 22 पवार ऑन फायर. नक्कीच सचिन पवार यांचा सपुत्र आहे आणि बापाच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र फलंदाजी करतोय. नक्कीच कौतुक करणं तेवढं मात्र कमीच. आणि आता एक षटकार मारला तर नक्कीच माझ्याकडून 500 रुपये पारितोषिक देण्यात येईल भाविक पवारसाठी, एक षटकारासाठी. नक्कीच आयोजकांच्या वतीने अजून एक षटकार खेचला भाविक पवारने तर 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. इथं मात्र भाविक पवार यांचा पारीचा अंत होतोय. मला तर वाटतं की शेवटचं षटक होता आणि शेवटचा चेंडू असावा, त्यामुळे हा धावा घेण्याचा प्रयत्न करत होता संतोष वागचौरे. चला आपण लगेच मैदानावर रवाना होतोय. सचिन आपली टीम घेऊन जायचं मैदानावर रवाना व्हा. वेळ घेऊ नका. आपण आयोजक आहेच होता तर आपण खूपच पहिलाच वेळ झालेला आहे, ह्याची दक्षता घ्यायची. इथं डिझेल जास्त खातं त्यामुळे आपल्याला स्पीडअप घेणं गरजेचं आहे.
हॅलो, स्कोर 52-53 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजी मार्कवरती कोण कोण असणार आहेत आणि ही नवीन टीम आहे सचिनने तयार केले. काही खेळाडूंना जास्त खेळाडू झाले त्यामुळे नवीन पिढीला खेळायला भेटत नाहीये. त्या कारणाने मात्र ही टीम तयार झालेली आहे. नवीन टीम असेल संजयनगर टीमची. चला रवाना व्हा. हॅलो, चला विनंती करतो मी सागाची वाडी संघ आणि पोंजे पाली संघ आपले करंदर मात्र इथे पाठवायचे आहेत आणि एंट्री फी आपण घेऊनच टॉच विन साठी यायचं आहे. नवीन बॉलची पूर्तता करायची. हॅलो, चला स्पीडअप घ्या. आपण सामने चालू करायचे आहेत. फलंदाज मैदानामध्ये गेलेत का? अनिरुद्ध आपण मैदानात रवाना व्हायचंय. नक्कीच 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र ओपनिंग जोडी पाहतोय आपण गोरकाम सी टीमची. अनिरुद्ध आणि सागर ही ओपनिंग जोडी पाहायला मिळते आपल्याला. भाविकसाठी ते 400 रुपये पारितोषिक आलं होतं. ते मात्र इथं हा सामना संपला तर घेऊन जायचा आहे. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली भाविक पवार यांच्या माध्यमातून. गोलंदाज मार्गवरती सचिन एक अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये. 52. नक्कीच आरती पवार हिच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलंय. नंदू पवार यांच्याकडून 200 रुपये. पुन्हा मात्र 100 म्हणजे एकूण 300 रुपये नंदू पवार यांच्याकडून स्वतःचे काका यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. ते मात्र भाविक पवार यांच्यासाठी सामना संपला तर आपण घेऊन जायचं आहे. आणि विनय पवार यांच्याकडून 500 रुपये आपण जमा करायचे आहेत. ते एकूण 900 रुपयाचे पारितोषिक पटकावलंय या नवोदित खेळाडूने. नक्कीच संजयनगर संघासाठी येणारे उगवते तारे असतील हे नवोदित खेळाडू आणि नक्कीच आपण त्यांना तयार करण्याचा प्रयत्न करू. त्यांनीही तसं तयार राहणे गरजेचं आहे. चला वेळ घेऊ नका पंच. आणि आता पॅनल्टी लगेच द्या. 5 मिनिटं द्या प्रत्येक गोलंदाजाला. उशीर झालाय. आपण काही तर 6 वाजेपर्यंत सामने खेळू शकत नाहीये. नाईट शुक्ल रजनीचे सामने आहेत आणि ते नाईट मध्येच होणं गरजेचं आहे. मी विनंती करतो सागाचेवाडी संघ आणि पोंजे पाली
आपण आलेत का? आणि पहिलाच चेंडूवरती पहार करण्याचा प्रयत्न केला. सागराच्या पारीचा अंत होतोय. पण जे सर्व आहेत आपण आयोजक आपण येऊन स्टेजवरती विराजमान व्हायचंय. आपण जर पाहिलं गेलं तर पोयजे पाली संघ आलाय का? नक्कीच आले नसतील तर आम्हाला सांगा. दुसरी टीम आपल्याकडे तयार आहे. पोयजे ओके. सागाची वाडी संघ आपण आले नसते तरी आपण कॉल करा. दुसऱ्या टीमला आपण लगेच एंट्री देऊ शकतो. इथे संघ वेटिंगला खूप आहेत आजच्या दिवसासाठी, कारण आजचा लो गट आहे. उद्याच्या दिवसासाठी कोणाला एंट्री पाहिजे असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधा. इथं पाहायला गेलं तर यष्टीचे थोडीशी चुकी करतोय, परंतु अतिविरुद्ध काही जोखीम पत्करत नाही. जाणतोय की माझा विकेट महत्वाचा आहे. टीजे मास्टर हॅलो. नक्कीच इथं पोलीस अधिकारी साहेब कैलास खडके यांची टीम आहे यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचं इथं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. साहेब आपण काय म्हणाल या आयोजनासाठी थोडंसं मनोगत व्यक्त करा. नक्कीच नाईट टुर्नामेंटचं आयोजन म्हटलं तर कोणती सोपी गोष्ट नसते आणि त्याच्यात अरुण वाघचौरे म्हणजे धडाडीचं नेतृत्व समजलं जातं नाईट टुर्नामेंटसाठी. आणि तुमच्या मेहनतीला आणि तुमच्या हिमतीला नक्कीच आमचा सलाम की तुम्ही प्रत्येक वेळेला अशा यशस्वी मॅचेस खेळवतात आणि कोणत्याही प्रकारे आर्थिक टंचन न भासवता अशा पद्धतीचं आयोजन आणि अतिशय देखणं आयोजन म्हणावं लागेल की चांगल्या चांगल्या स्पर्धांना लाजवेल अशा पद्धतीचं आयोजन आहे. आणि हे आयोजन पाहून आम्हाला सुद्धा खेळायचा मोह आवडत आलेला नाही, म्हणून आम्ही आमचं नाव नसताना तुम्हाला विनंती केली आणि तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही तुमचं नक्कीच मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद साहेब. आणि तुमच्या एक मेसेजवरती आपण तुम्हाला एंट्री दिली. हा लॉस चेंज करून टाकला आपण पूर्णपणे. मोठा लॉस होता पण पूर्ण सर्व लो टीम घेतले तुमच्यासाठी, कारण एक मित्रता आहे आणि आपल्या मित्राला आपल्या पहिल्यांदाच आपल्या मैदानावरती खेळण्याची संधी जर तो मागत आहे आणि ती जर नाही दिली तर ते मैत्री काय कामाची. विनय पवार आयोजक आपण कैलास खडके साहेबांचा सन्मान करून घ्यायचा आहे. टेटीवर आलाय चेटीवर. चला विनय पवार आपण जायचंय. शाल आणि पुष्पगुच्छ द्यायचे इथे.
हुशार बाई शाल पिशवी आणि गुच्छ को ठेवलाय इकडे कैलास खडके साहेब पोलीस अधिकारी अलिबाग क्राईम ब्रँच यांचं मात्र इथं आगमन झालं आणि त्यांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जातंय आणि पाहिलं गेलं तर ह्यानंतर त्यांची टीम सागाची वाडी ह्यांचा सामना पोयजे पाली बी ह्या टीम बरोबर लढत होणार आहे. तरी विनय पवार ह्यानंतरचा सामना आपण टॉच इन करून घ्या. सागाची वाडी संघाचा कर्णधार आणि पाली पोयजे पाली आपला कर्णधार या टॉच करून घ्या. आणि काय फटका आहे हा येतोय चौकार. अनिरुद्ध साठी मात्र प्रत्येक षटकाराचे 500 पारितोषिक जयेश यांच्याकडून आलेले आहे. आपलं पारितोषिक जमा करायचं आमच्याकडे नाही तसं जमा करायचं. घे बा ते पैसे.
हॅलो, चला पाण्याची पूर्तता करायची मैदानामध्ये. धावसंख्या पाहतोय आपण धापलकावरती. स्कोरवर आम्हाला धावसंख्या सांगा. 18. टॉचिंग झाला का विनय पवार? चला सागाचेवाडी संघाचा कर्णधार आणि पोंजे पाली संघ आपली एंट्री फी मात्र जमा करायची. सागाचेवाडी संघाची एंट्री फी जमा झालेली आहे आणि गोरकाम संघाने सुद्धा मात्र संघ साहेब त्यांनी इथं खेळायला पण आले नव्हते मैदानावरती. अगोदर तर गुगल पे मध्ये एंट्री पूर्ण केलेली आहे अगोदरच गोरकामसची टीमने. नक्कीच पाहिलं गेलं तर होम ग्राउंड आहे त्यांचा संजय नगर आणि गोरकाम. तरीही त्यांनी ते जाणतायत की आयोजन मोठं आहे आणि आपण एंट्री फी कमी देणं कुठंतरी आयोजकांना गालबोट लागण्याची क्षमता असते. त्यामुळे त्यांनी अनिरुद्ध एक चांगली खेळाडू होती. नक्कीच ज्या वेळेला आम्ही आयोजन केलं होतं 10-10चं त्यावेळेला आपण शिस्तबद्ध संघ म्हणून एक बक्षीस ठेवलं होतं आणि ते शिस्तबद्ध संघाचं बक्षीस गौरकामत संघाने त्यावेळेला पटकावलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीची त्यांची खेळी आहे आणि कोणत्या प्रकारचा वाद घालत नाही आणि अशा मोठ्या आयोजनामध्ये एकही पैसा कमी नाही द्यायला पाहिजे कारण खूप खर्च असतो. त्याची जाणीव आयोजकांनाच माहिती असते की 2 पैसे जर कमी मिळाले तर किती मोठा त्याच्यामध्ये खड्डा पडतो. तर त्याची जाणीव नक्कीच त्या गौरकामत संघाला आहे आणि आम्ही आमच्या आयोजनामध्ये त्यांना जो शिस्तबद्ध संघाचा पुरस्कार दिला होता तो तेव्हापासून आम्ही ओळखतो चांगलं त्यांना की गौरकामत संघ हा अतिशय शिस्तप्रिय आहे. नक्कीच साहेब, त्यावेळेस मीही तुमचं गुरुप्रती मेसेज ते बघितले होते आणि तशी खेळही त्यांनी खेळले आणि आता सुद्धा त्यांनी मात्र ते दाखवून दिलं की आयोजक वारंवार पुकार करतात का एंट्री फी जमा करा, एंट्री फी जमा करा, परंतु मी बाहेर असताना त्यांनी गुगल पे आपल्याला एंट्री फी जमा केले. नक्की त्यांचं मी इथं धन्यवाद आणि अभिनंदन करतो. टाचवीन सागाची वाडी आणि कंपल्सरी चेसिंग आहे साहेब. बॅटिंग घेतलेली आहे सागाचेवाडी संघाने. तर मी विनंती करतो की पोंजे पाली संघ आपली प्रवेश फी जमा करावी आणि नंतर आपण मैदानामध्ये रवाना व्हायचंय. हा मोठा फटका आहे, पाहूया. सचिन पवार फंबल पाहायला मिळतो. एक सोपा झेल मात्र जमला दान होतो इथे. अनिरुद्ध सारख्या फलंदाजाचा मात्र झेल सोडण्यात आलाय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. धापलकावरती धावा लागल्यात 20 या अंकावरती. कुठला संघ? मयूरचा नंबर आहे ना व्हॉट्सअप, तो व्हॉट्सअप आहे. किती बॉल पाहिजे? त्याला कॅनर पाठवा ना.
नक्कीच संजयनगर आणि गौरकामत या दोन संघांमध्ये असलेला सामना आता 8 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. चांगल्या पद्धतीने धावांची उभारणी केली संजयनगर संघाने आणि गौरकामत संघापुढे आव्हान ठेवलं आणि 8 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता असताना या ठिकाणी मात्र चांगला स्ट्रेट ऑन ग्राउंड फटका आणि 1 धाव या ठिकाणी काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नक्कीच थांबलं जातं आणि अद्यापही 7 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी गौरकामत संघाला. पाहूया येणारा फटका सांगून देईल विजय निश्चित आहे की कठीण आहे. मात्र विजयाच्या उंबरठ्यावर वाटचाल करत असताना संजयनगर संघ फलंदाज रोशन स्ट्राईक एंडला आणि नक्कीच हा मोठा फटका आणि फटका फसलाय आणि इथे रोशन होतोय बाद आणि एक मोठा मासा गळाला लागलाय संजयनगर संघासाठी. नक्कीच स्फूर्तिदायक हा झेल असेल आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असेल गौरकामत संघाला विजयासाठी. आव्हान मात्र नक्कीच या ठिकाणी कठीण होताना दिसतंय. माझं क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट शक्य आणि अशक्य नसते आणि ती शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न असेल. आता फलंदाज संतोष नक्कीच संतोष आणि विजय आपल्या संघाच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसतील मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल. संजयनगर संघाकडून गोलंदाज पाहतोय आपण गणेश. नक्कीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहतोय संजयनगर संघाची. तदत आपण फलंदाजी पाहतोय गौरकामत संघाकडून. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय आणि हा जातोय फटका 6 धावांसाठी खणखणीत षटकार. आवश्यकता असेल फलंदाज स्ट्राईक एंडला पाहतो आपण संतोषच्या मात्र नक्कीच मनगटातून आलेला षटकार आणि विजय सॉरी आणि अशाच पद्धतीने जर फटकेबाजी केली तर नक्कीच आपल्या संघाला विजय मिळवून देईल. विजय नक्कीच विजयच्या हातामध्ये विजय असेल. मात्र प्रयत्न पाहूया. पहिला चेंडूवरती घणाघाती प्रहार केला या ठिकाणी आपण पाहतोय. 5 चेंडूंचा सामना बाकी. पुन्हा त्याच दिशेने आणि मोठा फटका मात्र या ठिकाणी फटका फसलाय आणि फलंदाज होतोय बाद. अतिशय नक्कीच विजयने आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी 2 मोठे फटके मारले मात्र फटका फसला आणि तंबूच्या आश्रयाला यावं लागले विजयला. मैदानात जातोय अक्षय. अजूनही मॅच गौरकामत संघाच्या हातामध्ये आहे. 4 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या ठिकाणी याच चेंडूवरती भवितव्य असेल गौरकामत संघाचं आणि आता पूर्णपणे अपयश आलेलं आहे अक्षयला आणि संघ विजयाच्या बाजूने झुकतोय. संजयनगर संघाच्या बाजूने 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 26 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच एकमेकांच्या
शेजारचे घासून पुसून असलेले हे संघ आज आपण एकमेकांशी भिडताना पाहतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होते ही संजयनगर संघाकडून. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल, 26 धावांची आवश्यकता असेल. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारला होता विजयने, मात्र तो बाद झाला. पूर्णपणे अपयश आणि पराभवाच्या छायेमध्ये आपण पाहतोय संघ. नक्कीच हेच जर फटके पहिल्यापासून आले असते तर संघ निश्चितच विजय झाला असता आणि 20 धावांच्या फरकाने आपल्याला पराभव स्वीकारावा लागतोय. चांगल्या पद्धतीची खेळी केली गौरकामत संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचे गोडगोड कौतुक. पुन्हा तुम्हाला एका वर्षाची वाट पाहावी लागणार हा सामना खेळण्यासाठी. चला पोयंजे संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नाईट टुर्नामेंट मध्ये वेळेला फार महत्व असतं, कारण त्याच्या पाठीमागूनच सेक्टर 10,000 दिलं तुमची एंट्री फी पूर्ण तुम्हाला जा सागाचीवाडी आणि नक्कीच पोयंजे वर्सेस सागाचीवाडी या संघामध्ये टॉच विन झाला. टॉच जिंकलाय तो सागाची